कोकणामध्ये केला जाणारा सगळ्यांच्या आवडीचा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे तांदूळाचे घावन. मग ते तुम्ही चटणीसोबत खा किंवा चहासोबत अप्रतिमच लागतात. अतिशय सुंदर, जाळीदार आणि मऊ, मुलायम, लुसलुशीत असे तांदूळाचे घावन कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर हे तांदूळाचे घावन करण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी जाडे वापरलेले आहेत. घावन करण्यासाठी नेहमी जाडेच तांदूळ वापरायचे आणि नवीन तांदूळ मात्र घावनासाठी कधीच वापरायचा नाही, त्याने घावन चिकट होतात. तांदूळ हा नेहमी जुनाच असावा. साधारण 2 पाण्याने मी ते धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते भिजत घालायचे आहेत. सकाळी तुम्हाला नाश्त्यासाठी घावन करताना तुम्ही हे रात्रीच भिजत घालून ठेवा, म्हणजे ते चांगले भिजतात. साधारण 7 ते 8 तास भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मस्तपैकी फुललेले आहेत. आता आपल्याला ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत. पण दळताना मी त्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घालणार आहे. ओल्या खोबऱ्यामुळे या घावनाला खूप सुंदर चव येते. 1 कप तांदूळासाठी मी अर्धा कप खरवडलेलं खोबरं इथे वापरलेलं आहे. आता मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि पाणी घालून आपल्याला ते व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आता हे दळून झालेलं आहे. आपल्याला ते खूप जाडही ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त फाईन त्याची पेस्टही करायची नाही आहे. हे बघा, असं सरसरीत आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. आता मी दळलेलं हे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. घावनाचं पीठ हे नेहमी पातळच असावं. घट्ट पिठाचे घावन चांगले होत नाहीत, म्हणून त्यामध्ये आपण व्यवस्थित साधारण 2 ते 3 कप पाणी घातलेलं आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपण ते एकदा ढवळून घेऊया आणि ढवळून झाल्यानंतर आपण त्याचे घावन करायला घेतोय. घावनासाठी मी इथे बिडाचा तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे. तुमच्याकडे असलेला बिडाचा तवा जर वापरातला नसेल तर मात्र तुम्ही आदल्या दिवशीच रात्री त्याला तेल लावून ठेवा, म्हणजे रात्रभर त्यामध्ये तेल चांगलं मुरेल आणि दुसऱ्या दिवशी घावन चांगले सुटतील. आता मी एक पेला घेतलेला आहे आणि पेल्याच्या साहाय्याने अशा प्रकारे साईडनी घावनाला सुरुवात करून मध्यभागी ते पीठ आणायचे. मध्यभागी तवा खूप जास्त तापतो, म्हणून घावन घालताना नेहमी साईडनीच सुरुवात करायची, म्हणजे तो मध्ये लाल होत नाही. आता साधारण अर्धा ते 1 मिनिट आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. त्याला चांगली वाफ आली की त्या तांदूळाचं पीठ चांगलं शिजतं आणि घावन व्यवस्थित खुटखुटीत होतो. आता वाफ गेल्यानंतर आपण तो साईडनी व्यवस्थित सोडवून घ्यायचा आहे. बिडाचा तवा नेहमीचा वापरात असला की तो आपोआपच साईडनी सुटतो आणि घावन हा अजिबात तव्याला चिकटत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जाळीदार घावन आता तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा घावन तयार करून घेणार आहोत. जर बिडाचा तवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे नॉनस्टिकवरही करू शकता. नॉनस्टिकवर सुद्धा ते व्यवस्थित चांगले सुटतात, पण बिडामध्ये जी चव आहे ना ती नॉनस्टिकला नाही, एवढं मात्र खरं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळाचे घावन अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहिलं. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, अजून जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.